नमस्कार, मी स्वाती गोडसे. आपण पाहताय न्यूज18 लोकमत स्पीड न्यूज. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि आता बघणार आहोत राज्यासह देशविदेशातील अनेक महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा. सुरुवातीला बातमी आहे सभांसंदर्भात. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उत्तर महाराष्ट्रात प्रचार सभा घेणार आहेत. शिरपूर, शहादा, साक्री आणि सटाणामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा होणार आहेत. तर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यामध्ये राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्याचं बघायला मिळत आहे. अमरीश पटेल आज भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करण्याची शक्यता आहे. शिरपूरमध्ये अमरीश पटेल भाजपमध्ये प्रवेश करतील असं सांगण्यात येत आहे. तर निवडणुकीचं रण तापलं असताना अमरीश पटेल यांच्या अधिकृत भाजप प्रवेशाच्या चर्चेमुळे धुळ्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज पुण्यात पहिली प्रचार सभा होणार आहे. दरम्यान मंगळवारी म्हणजेच काल राज्यामध्ये अनेक जाहीर सभा पार पडल्यानंतर आता आज राज ठाकरे काय बोलणार याकडे साऱ्यांचं लक्ष लागलंय. त्यापूर्वी मंगळवारी पुण्यातील कोथरूडमधील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचार कार्यालयाचं देखील उद्घाटन राज ठाकरेंच्या हस्ते झालं. आणि किशोर शिंदे हे चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात निवडणूक लढवत आहेत. तर राज ठाकरे यांच्या सोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीतील नेते देखील यावेळी उपस्थित होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदेंनी काँग्रेस राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत मोठं वक्तव्य केलंय. भविष्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणार, तेही थकले आहेत. आम्हीही म्हणजेच काँग्रेस देखील थकली आहे. आमच्या मनात खंत आहे आणि त्यांच्याही म्हणजेच पवारांच्या मनातही खंत असेल, मात्र ते बोलून दाखवत नाहीत असं धक्कादायक वक्तव्य शिंदेंनी केले, ज्याची सध्या राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. आघाडीमध्ये विलीनीकरणाचा विषय चर्चेत आलेला नाही, त्यामुळे त्यावर वक्तव्य करणं अयोग्य आहे. काळाच्या ओघात काय होईल हे आताच सांगता येणार नसल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी सुशीलकुमार शिंदेंच्या विधानावरती वक्तव्य केलं आहे. तर सुशीलकुमार शिंदे यांचं त्यांनी केलेलं ते वैयक्तिक मत आहे. आम्ही एकत्रित आघाडीत असलो तरी वेगवेगळ्या चिन्हांवरती आमची निवडणूक ताकद जी आहे ती लावलेली आहे. त्यामुळे काँग्रेस एनसीपी विलीनीकरण विषयी शरद पवारच अधिक ठरवतील. तुर्तास आम्ही वेगळे पक्ष म्हणूनच भूमिका मांडतो असं स्पष्टीकरण अजित पवारांनी सुशीलकुमार शिंदेंच्या विधानावरती दिलं. निवडणुकीच्या प्रचाराला आता जोरदार सुरुवात झाली. मंगळवारच्या दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरेंची आज अहमदनगर जिल्ह्यात प्रचार सभा होणार आहे. संगमनेर, श्रीरामपूर, पारनेर, अहमदनगर इथे उद्धव ठाकरेंच्या जाहीर सभा होणार आहेत. दसरा मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर सडकून टीका केली आहे. तर यावेळी त्यांनी काही महत्त्वाच्या घोषणा देखील केल्या. 1 रुपयामध्ये प्राथमिक आरोग्य चाचण्या करणार असल्याची घोषणा यावेळी उद्धव ठाकरेंनी केली. तर ही प्राथमिक आरोग्य केंद्र महाराष्ट्रभर करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलंय. तसंच 10 रुपयांमध्ये जेवण देणार असल्याचं देखील उद्धव ठाकरेंनी यावेळी घोषणा केली आहे. कलम 370 रद्द करणं हे शिवसेना प्रमुखांचं स्वप्न होतं, ते पूर्ण झालं असं म्हणत उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारचे आभार मानलेत. आता राम मंदिराचे बाळासाहेबांचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार आहोत असं म्हणताना त्यांनी राम मंदिराची मागणी पुन्हा एकदा लावून धरली. शेतकऱ्यांची कर्जमाफी नाही तर कर्जमुक्ती करू, शेतकऱ्यांचा सातबारा आम्ही कोरा करणार असं आश्वासनही यावेळी उद्धव ठाकरेंनी दिलंय. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न शिवसेनेनं मार्गी लावल्याचं देखील त्यांनी यावेळी बोलत असताना म्हटलंय. शिवतीर्थावर पार पडलेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर हल्ला चढवला. युती करण्यासाठी भाजपसमोर आम्ही झुकलो नाही तर तडजोड करून वचन पाळलंय अशा शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी विरोधकांना ठणकावलंय. भाजपला पाठिंबा द्यायचा नाही तर मग कुणाला पाठिंबा द्यायचा असा सवाल करत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला. अजित पवारांनी ढाळलेल्या अश्रूंवरही उद्धव ठाकरेंनी काल सडकून टीका केली. मगरीचे अश्रू म्हणत उद्धव ठाकरेंनी अजित पवारांवर निशाणा साधला. तुम्ही शेतकऱ्यांना रडवलं, आता तुम्हाला रडण्याची वेळ आली असंही त्यांनी यावेळी म्हटलंय. तर यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी सुडाचं राजकारण करणाऱ्यांना इशारा दिला. सुडाचं राजकारण कोणी करणार असेल तर आम्ही त्यांना सोडणार नाही. 2000 मध्ये बाळासाहेबांच्या अटकेवेळी आघाडीनं सुडाचं राजकारण केलं नव्हतं का असा सवाल शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंनी यावेळी विचारला. तसंच राम मंदिरासाठी विशेष कायदा करण्याची देखील मागणी त्यांनी केली आहे. तर 24 तारखेला पुन्हा विजयादशमी साजरा करणार असल्याचा निर्धार यावेळी उद्धव ठाकरेंनी बोलून दाखवलाय. शिवसेना पुन्हा सत्तेत येणार असा दाट विश्वास देखील त्यांनी कालच्या दसरा मेळाव्यात व्यक्त केला.
सुशीलकुमार शिंदेंच्या वक्तव्यावरून उद्धव ठाकरेंनी जोरदार टोलेबाजी केली. तुम्ही खाऊन खाऊन थकला आहात आणि म्हणूनच तुम्हाला एकत्र येण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. एकत्र आल्यावर तुमचा नेता कोण असणार हे आधी ठरवा, असा टोला त्यांनी लगावलाय. आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांची सांगली जिल्ह्यात प्रचार सभा होणार आहे. दरम्यान मंगळवारी संगमनेर तालुक्यातील महादेव मंदिरात देखील नारळ फोडून थोरातांनी काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराचा शुभारंभ केला. काँग्रेसची खिंड बाजीप्रभूंसारखी लढवणार असल्याचं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरातांनी पक्ष सोडणाऱ्यांना सांगत टोला लगावलाय. विजयादशमीच्या मुहूर्तावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी नगर जिल्ह्यातील पारनेर इथे प्रचाराचा नारळ फोडला. तर आज शरद पवार विदर्भ दौऱ्यावर असून अकोल्यामध्ये आणि वाशीमध्ये त्यांच्या प्रचार सभा होणार आहेत. दरम्यान मंगळवारी पवारांनी राज्य आणि केंद्र सरकारवर तोफ डागली आहे. सरकार सीबीआय, ईडी आणि पोलीस आदींच्या माध्यमातून सत्तेचा गैरवापर करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील एरंडोल मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार डॉक्टर सतीश पाटील यांचा प्रचाराचा नारळ फोडण्याचा कार्यक्रम पारोळा इथे पार पडला. यावेळी शरद पवारांनी भाजपवर सडकून टीका केली. हे सरकार कष्टकऱ्यांचं नाही तर धनदांडग्यांसाठी काम करत असल्याचा घणाघात यावेळी शरद पवारांनी केला आहे. विधानसभेच्या रिंगणात परळीमध्ये मुंडे भावा बहिणीमध्ये तुल्यबळ लढाई रंगणार आहे. भाजपनं दसऱ्याचा मुहूर्त साधत विधानसभेच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. यंदा थेट देशाच्या गृहमंत्र्यांनीच भगवान भक्तीगडावर हजेरी लावली. तर मोदींमुळेच जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 हटवणं शक्य झालं असल्याचं अमित शहांनी यावेळी बोलताना मोदींवरती स्तुतीसुमनं उधळल्याचं काल बघायला मिळालं. बातमी मुंबईमधून. मुंबईमध्ये अचानक तापमानात वाढ झाली असली तरी मुंबईतून अजून मान्सून काही माघारी गेलेला नाहीये. वायव्य भारतातून पुढील 2 दिवसांमध्ये मान्सून परतीच्या प्रवासाला सुरुवात करेल. मात्र आर्द्रतेमध्ये हळूहळू घट दिसत आहे. बदलत्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर सांताक्रूज इथे कमाल तापमान हे 34 अंश सेल्सिअस असं होतं. तर कुलाबा इथे कमाल तापमान हे 33.2 अंश सेल्सिअस इतकं नोंदवण्यात आलंय. तर पाऊस गायब झाल्यावर पुन्हा एकदा मुंबईकरांना घामाघूम होण्याचा अनुभव आता घ्यावा लागणार आहे. कुलाबा इथे किमान तापमान 26.5 अंश सेल्सिअस होतं. तर सांताक्रूज इथेही किमान तापमान हे 24.5 अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलंय. तर दक्षिण केरळपासून मध्य महाराष्ट्रापर्यंत वारे वाहत नसल्यानं वातावरणात सध्या हा बदल जाणवत असल्याचं बघायला मिळत आहे. हार्बर मार्गावरील पनवेलकडे जाणारी वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे. वाशी स्थानकात पेंटाग्राफला आग लागल्यामुळे ही वाहतूक विस्कळीत झाली असून हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं सुरू आहे. मलकापूर शहरातील मुकुंदनगर, अशोकनगर या परिसरातील शेकडो नागरिकांच्या घरातील उच्चदाब विद्युत प्रवाह अचानक वाढल्यानं या नागरिकांच्या घरातील पंखे, टीव्ही, फ्रीज, मिक्सर, एलईडी लाईट उडालेले आहेत आणि त्यामुळे संतप्त नागरिकांनी वीज वितरण कंपनीकडे तक्रार नोंदवण्यासाठी धाव घेतली. मात्र वीज वितरण कंपनीचं कार्यालयच बंद होतं. त्यामुळे ऐन दसरा सणाच्या दिवशी शेकडो घरातील विद्युत उपकरणं उडाल्यानं नागरिक चिंतेत होते. अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील दानापूर हे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक म्हटलं जातं. दानापूर इथल्या आई भवानीची पालखी ही दरवर्षी मोठ्या उत्साहानं परंपरेनुसार सीमोल्लंघनासाठी गावात फिरवली जाते. तर आई भवानीची ही पालखी घेऊन सर्व गावकरी गावातील मिया साहेबांच्या दर्ग्यात जात असतात आणि त्या ठिकाणी आई भवानीची आरती करून दर्ग्यामध्ये असलेल्या मिया साहेबांच्या आणि त्यांच्या गुरूंच्या समाधीला सोनं चांदी अर्पण करून दर्शन घेतलं जातं. तर गेल्या शेकडो वर्षांची ही परंपरा आजही हिंदू मुस्लिम बांधव या ठिकाणी सुरू ही परंपरा ठेवत असल्याचं चित्र बघायला मिळत आहे. साताऱ्यातील ठोसेघर धबधब्यात 300 फूट खाली दरीत अडकलेल्या दोघांना मध्यरात्री बाहेर काढण्यात ट्रेकर्सना यश आलंय. हे दोघेही जण इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. पुणे येथून हे 4ही जण साताऱ्यातील ठोसेघर धबधबा पाहण्यासाठी आले होते. तर चौघेही वरून धबधबा न पाहता खाली दरीत उतरले. दरीतून वरती येताना मात्र चौघांचा रस्ता चुकला आणि यातील दोघे कसे बसे वरती आले. मात्र इतर दोघेही दरीतच अडकून राहिल्याचं कळतंय. ट्रेकर्सच्या मदतीनं यातील दोघांना ट्रेकिंग करत वर काढण्यात ट्रेकर्सना आता यश आलंय. विजयादशमीचा उत्साह मंगळवारी सर्वत्र बघायला मिळाला. कोल्हापुरात ऐतिहासिक करवीर नगरीमध्ये शाही दसरा साजरा झाला. कोल्हापूर शहरातल्या शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या मैदानावरती हा सोहळा साजरा झाला. तर आपट्याची पानं लुटल्यानंतर या नवरात्र उत्सवाची या ठिकाणी सांगता झाली.
जेजुरीमध्ये दसरा उत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। यावेळी ड्रोननं या उत्सवाचे दृश्य कैद करण्यात आले। जेजुरीतल्या दसरा उत्सवाची अतिशय नयनरम्य दृश्य ही ड्रोनद्वारे टिपण्यात आल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे। हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ इथल्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेले श्री नागनाथ मंदिरामध्ये विजयादशमी निमित्त नागनाथांचा पालखी सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला होता। श्रींचा चांदीचा मुखवटा हा पालखीमध्ये ठेवून श्री या ठिकाणी सीमोल्लंघनाला जाऊन त्यांचे मामा असलेले ज्या ठिकाणी त्यांचे मामा आहेत त्या ठिकाणी मंदिरात दर्शन घेण्यात आलं। तर श्रींची पालखी ही शहरातील नागनाथ मंदिरामधून निघून फिरून परत नागनाथ मंदिरामध्ये आणली जाते। या सोहळ्याला पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येनं हजर असतात। तर अवघ्या महाराष्ट्राचं कुलदैवत समजल्या जाणाऱ्या खंडोबा देवाचा पालखी सोहळा देखील जयाद्रीच्या डोंगर रांगांमध्ये संपन्न झाला। रात्री 1:30 वाजता उंच डोंगरावरील कडे पठार मंदिरातील पालखी सोहळा आणि खाली दरीतील रमण्यात जेजुरी गडावरील पालखी सोहळ्याची देवभेट झाली। यावेळी दोन्ही ठिकाणी प्रचंड अशी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली। तर संपूर्ण जयाद्रीचा डोंगर फटाक्यांच्या आतषबाजीनं उजळून निघाला होता। यानंतर जुनी जेजुरी मार्गे सोहळ्यानं वैकुंठ स्मशानभूमीतील रोकडोबा मंदिरालाही भेट दिली। यानंतर गावात पहाटे 5:30 वाजता जेजुरीतील मुख्य चौकातील रावण दहनानंतर सोहळ्यानं गडकोटाकडे कूच केली। बातमी सांगलीमधून सांगलीतील विटामध्ये विजयादशमी निमित्तानं आयोजित केलेली पालखी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली। विजयादशमी दिवशी मूळस्थान रेवणसिद्ध आणि विटा इथल्या रेवणसिद्ध या एकाच देवाच्या पालखी शर्यती होतात। सुमारे 150 वर्षांहून अधिक वर्षांची ही परंपरा या ठिकाणी आजही कायम असल्याचं बघायला मिळत आहे। तर दसरा सणाच्या निमित्तानं निघणाऱ्या सिद्धराज महाराजांच्या पालखी समोर शोभेच्या दारूची रात्रभर आतषबाजी करण्याची परंपरा शेकडो वर्षांपासून या ठिकाणी जोपासली जाते। या वर्षीचं खास वैशिष्ट्य म्हणजे चांद्रयान मोहिमेचं होतं। डोळ्याचं पारणं फेडणाऱ्या आतिषबाजीनं तासगावच्या गावकऱ्यांनी हे आतिषबाजी पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती आणि हा परिसर एकूणच या आतिषबाजीमध्ये उजळून निघाल्याचं बघायला मिळालं। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव शहरालगत असलेल्या सुटाळा खुर्द इथल्या एका घरात कोब्रा या विषारी जातीचा साप आढळला। स्थानिकांनी त्वरित सर्पमित्र गणेश राजपूत आणि सचिन ठाकरे यांना बोलावलं आणि त्यांनी सापाला पकडून त्याला जीवदान दिलंय। आणि या बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता बघत आणखीन काही महत्त्वाच्या बातम्या थोडक्यात। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग भारत दौऱ्यावर आहेत। 2 दिवसांचा त्यांचा हा भारत दौरा असणार आहे। तर उद्यापासून म्हणजे खरं तर 11 आणि 12 ऑक्टोबर दरम्यान चेन्नईमध्ये त्यांचं आगमन होईल आणि त्यानंतर चेन्नईमध्ये भारत आणि चीनमध्ये द्विपक्षीय बैठक देखील होणार आहे। लोकसभा निवडणुकीत आपला पराभव का झाला याचे विश्लेषण करण्यासाठी आम्ही खरोखर एकत्र जमलो नाही। आमची सर्वात मोठी समस्या म्हणजे नेते राहुल गांधी यांचं टूरवर निघून जाणं आहे, अशी टीका काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सलमान खुर्शीद यांनी केली आहे। पहिल्यांदा राहुल गांधी यांच्यावर एखाद्या काँग्रेस नेत्यानं अशा पद्धतीने टीका केली आहे। राहुल गांधी यांच्या परदेश दौऱ्यावर पहिल्यांदाच काँग्रेसमधून अशी टीका करण्यात आली आहे। संरक्षण मंत्री राजनाथ यांनी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली। ही भेट अतिशय चांगली होती असं देखील त्यांनी सांगितलं। दरम्यान पंतप्रधान मोदींसोबत झालेल्या भेटीची चर्चाही मॅक्रॉन यांनी यावेळी केली। भारतासोबतचे आमचे संबंध जुने आहेत आणि ते असेच राहतील आणि आणखीन मजबूत होतील अशी माहिती देखील राजनाथ सिंग यांनी मॅक्रॉनसोबत झालेल्या भेटीसंदर्भात दिली आहे। चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आता भारत दौऱ्यावर येणार आहेत आणि याबाबतची अधिकृत घोषणा आज या ठिकाणी करण्यात आली असून लवकरच त्याबद्दल अधिकृत माहिती देखील देण्यात येईल। 2 दिवसांचा हा दौरा असेल असं देखील सांगण्यात येते। परंतु त्याआधी शी जिनपिंग यांनी काश्मीर मुद्द्यावरती भाष्य केलंय। भारत आणि पाकिस्तान यांनी काश्मीरचा मुद्दा सोडवला पाहिजे असं चीननं यावेळी सांगितलंय। दरम्यान पाकिस्तानचे पंतप्रधान आपल्या दौऱ्यात दरम्यान मंगळवारी बीजिंग इथे गेले होते। एसबीआयनं आपल्या ग्राहकांना शॉपिंग अधिक स्वस्त आणि सहज करण्यासाठी डेबिट कार्ड ईएमआयची सुविधा लॉन्च केली आहे। या डेबिट कार्डच्या सहाय्याने ग्राहक ईएमआयवरती शॉपिंग करू शकतो। तर या सुविधेसाठी कोणत्याही डॉक्युमेंटची देखील आवश्यकता नसून 0 प्रोसेसिंग फीजमध्ये ही सुविधा एसबीआयनं ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली जाणार आहे। सॅमसंगचा बहुप्रतीक्षित फोल्डेबल स्मार्टफोन गॅलेक्सी फोल्ड पुन्हा एकदा विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे।
तर 11 ऑक्टोबर रोजी गॅलेक्सी फोल्डच्या प्री बुकिंगला सुरुवात होते। विशेष बाब म्हणजे प्री बुकिंग करत असताना ग्राहकांना फोनची किंमत 1,64,00,000 रुपये आगाऊ भरायचे आहेत। सॅमसंगच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन ग्राहकांना उपलब्ध होणार आहे। आणि बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आणखी एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत। ब्रेकनंतर स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। आणि आता बघूया क्रीडा आणि मनोरंजन विश्वातील काही बातम्या थोडक्यात। 6 वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताच्या मेरी कोमनं 51 किलो वजनी गटात थायलंडच्या जुतुमास जितपॉंगवरती 5-0 विजय मिळवत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे। तर रशियामध्ये ही स्पर्धा सुरू आहे आणि आता जागतिक स्पर्धेतील पदक जिंकण्यासाठी आणखीन एक पाऊल तिला टाकायचं आहे। कोलंबियाच्या लोरेना व्हिक्टोरिया व्हॅलेन्शिया विरुद्ध तिची पुढची लढत होणार आहे। टीम इंडियाचा ऑलराऊंडर खेळाडू हार्दिक पंड्याला झहीरला शुभेच्छा देणं चांगलंच महागात पडलंय। मी जसा बॉल मैदानाबाहेर मारतो तसं तुम्हीही मैदानाबाहेर बॉल माराल अशी अपेक्षा करतो, अशा शब्दांमध्ये पंड्यानं झहीरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, ज्यावरून सध्या तो टीकेचा धनी ठरतोय। नुकताच वडील झालेल्या अजिंक्यला सचिननं खास शैलीमध्ये शुभेच्छा दिल्या। सचिननं अजिंक्यला थेट नाईट वॉचमॅन होण्यास सज्ज हो असा सल्ला दिलाय। सचिननं अजिंक्यला खास शैलीमध्ये दिलेल्या शुभेच्छा चांगल्या चर्चेत आलेल्या आहेत आणि त्यानंतर अजिंक्यनं देखील टिप्स घेण्यासाठी लवकरच भेटेन अशी प्रतिक्रिया दिली आहे। अभिनेत्री राणी मुखर्जी ही दसऱ्यानिमित्त सिंदूर खेळामध्ये सहभागी झाली होती। राणीबरोबर करण जोहर, काजोल देखील या कार्यक्रमात उत्साहानं सहभागी झाल्याचं बघायला मिळालं। तर दसऱ्यानिमित्त बंगाली समाजात हा खास कार्यक्रम आयोजित करण्याची परंपरा आहे। धोनीनं मुलगी झिवाचा एक फोटो शेअर करत गॉगल किस्सा लिहिलाय। त्या फोटोमध्ये झिवा आणि रणवीर सिंग या दोघांनी काहीसा सारखाच गॉगल घातलाय। तर जेव्हा झिवानं रणवीरला गॉगल घातलेलं पाहिलं तेव्हा 4.5 वर्षांच्या झिवानं विचारलं की रणवीरनं माझा गॉगल का घातला। त्यानंतर ती वरच्या खोलीत गेली आणि स्वतःचा गॉगलही घेऊन आली आणि म्हणाली की माझा गॉगल तर माझ्याचकडे आहे। हा किस्सा धोनीनं शेअर केलाय। बाटलीचं झाकण उघडण्यासाठी वापरण्यात येणारा ओपनरचा फोटो ऋषी कपूर यांनी ट्विट केला। या ओपनरला हळद कुंकू अर्पण करून त्याची शस्त्र म्हणून पूजा देखील करण्यात आली आहे। हा फोटो शेअर करत त्यांनी सगळ्यांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या। त्यासोबतच अशी शस्त्र जबाबदारीने वापरण्याचा सल्ला देखील त्यांनी दिला। आणि बातम्यांसोबतच स्पीड न्यूज या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससह लगेचच पुढच्या बुलेटिनमध्ये भेटतोय। बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।